तर मी नेहाज रेसिपी इन मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर चला तर आज आपण झटपट असं धाबा स्टाईल छोले भटुरे करणार आहोत। तर चला तर रेसिपी बघूया। तर आता आपण 2 वाटी मैदा घेणार आहोत, त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर चिमूटभर मीठ, खाण्याचा सोडा, त्यानंतर तेल टाकलेलं आहे। त्यानंतर आपण दही घेणार आहोत, दही टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण थोडं पाणी ॲड करून चांगल्या प्रकारे मळून घेणार आहोत। तर जोपर्यंत मळून होतोय तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि प्लीज बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे नवनवीन रेसिपीज अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर छोले म्हणजेच मी गाबोळे चणे आदल्या दिवशी मी भिजत ठेवले होते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी आपले छोले कुकरला लवकर शिजतात। तर भटुऱ्यांसाठी आपलं कणिक मळून झालेलं आहे, वरतून तेल लावायचं आहे आणि रुमाल ठेवून झाकून ठेवायचं आहे 2 ते 3 तासासाठी। तर आता आपण छोलेंना म्हणजेच गाबोळे चण्यांना फोडणी देणार आहोत। कढई घेतलेली, कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण तेल टाकणार। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हिरवा मसाल्याचं वाटण टाकणार। तर हिरवा मसाल्याच्या वाटणाची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही विजिट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरही जाऊन बघू शकता। तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा मसाला तेलात। त्यानंतर आपण त्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले म्हणजेच हळद, लाल मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, त्यानंतर छोले मसाला टाकणार आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार। साईडलाच मी कुकरला छोले म्हणजेच गाबोळे चणे मी शिजवून घेतलेले आहेत ते टाकणार आणि चांगल्या प्रकारे उकळे आणून देणार आहोत। तर मस्तपैकी छोल्यांना उकळी आणायची, वरतून कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा उकळी आणून घ्यायची। तर मस्तपैकी आपले छोले रेडी होतील। तर जोपर्यंत आपले छोले रेडी होत आहेत तोपर्यंत माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर मस्तपैकी आपले छोले रेडी झालेले आहेत। आता आपण भटुरे करणार आहोत। तर साईडलाच मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता आपले छोलेंना मस्तपैकी तरी सुद्धा आलेली आहे। तर आता आपण भटुरे बनवूया। तर मस्तपैकी कणिक असा रमलेला आहे। तर मस्तपैकी आता भटुऱ्यांसाठी आपण गोळे रेडी करून घेणार आहोत, ज्यामुळे झटपट असे भटुरे आपले रेडी होतील। तर गोळे करून घेतलेले आहेत, आता आपण भटुरे मस्तपैकी तयार करणार आहोत। तर साईडलाच मी तेल ठेवलं होतं गरम करत, आता चांगल्या प्रकारे गरम झालेले आहे। तर भटुरे बनवताना सर्वात आधी तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण भटुरे बनवणार आहोत। तर तेल कधीच काही गरम ठेवायचं, ज्यामुळे भटुरे आपले मस्तपैकी टम असे फुगतात। तर मस्तपैकी भटुरे आपले रेडी होतील। तर तुम्ही बघू शकता भटुरे आपले असे टम असे फुगतायत। तर मस्तपैकी सर्व करायचं आणि एन्जॉय करायचं। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। प्लीज कमेंट करा, ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळेल। थँक्यू फॉर वॉचिंग।